श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। स्वामी भक्तांनो, स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक उद्देश आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी। त्यामुळे तुम्हाला हा संदेश जर आवडला असेल तर या संदेशाला लाईक कमेंट करायला विसरू नका। तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका, कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर त्याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल। त्यामुळे आपल्या संदेश, स्वामी संदेश व वास्तू टिप्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। देव म्हणतात, आज खूप काही आनंद आणि सौभाग्य प्राप्त होईल। बाळा, चिंता करणे थांबव, कारण तुझ्याकडे तो आनंद येत आहे ज्यांची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत आहात। तुम्ही केलेले कर्म कधीही निष्फळ होत नाही। तुम्ही जे काही प्रार्थना देवाकडे करत आहात ती देव ऐकत आहेत, याचे संकेत आजपासूनच तुम्हाला प्राप्त व्हायला लागतील। तेव्हा म्हणतात, असे काहीतरी अनुभव तुम्ही प्राप्त करणार आहात, कारण तुम्ही मनपूर्वक व श्रद्धापूर्वक माझ्याकडे येऊन माझे नामस्मरण करत आहात। तेव्हा मी तुम्हाला कधीही विसरणार नाही। जेव्हा तुम्ही काही संकल्पना करता तो देखील माझ्या इच्छेने तुम्ही करत असतात, कारण तुम्ही ज्या काही इच्छा करतात त्या देखील माझ्याच आशीर्वादाने तुम्ही प्राप्त करत असतात, कारण ते घेण्याचे संकल्प व करण्याची माझीच इच्छा असते की ते तुमच्याकडून करून घ्यायचे। देव म्हणतात, या सृष्टीत कधीही एक अशी कोणतीही गोष्ट नाही जी भगवंताच्या आज्ञेच्या विरुद्ध होईल। तेव्हा तुमच्या मनात आलेले ते सर्व काही तुम्हाला नक्कीच प्राप्त होणार आहे, कारण त्या इच्छासुद्धा तुझ्या मनात मीच निर्माण केलेल्या आहेत। मी तुझा निर्माता आहे, मीच या सृष्टीचा निर्माता आहे। तू मला भगवंत म्हणून ओळखतोस, तेव्हा सुखी राहा। तुम्ही सर्व ज्या ज्या तऱ्हेने माझी सेवा करत आहात, माझे अनेक रूप आहेत, तुम्ही त्या रूपांकडून माझ्यापर्यंत येत आहात। कोणी कुठे श्रद्धा ठेवते तर कोणी कुठे श्रद्धा ठेवते, पण सर्व काही एकच त्या भगवंताची रूपे आहेत। मागे कधी तुम्हाला काही विरोध वाटला होता, काही गोष्टी तुमच्या विरोधात होत होत्या, पण आज मात्र परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे। आता आजपासून परिस्थिती तुमच्या बाजूने आहे। सर्व काही तुमच्या मनासारखेच होणार आहे। जिथे तुम्हाला उशीर लागला होता त्या ठिकाणी आता आनंद प्राप्त होणार आहे। ज्यांची मागील काळात तुमच्या सोबत ते द्वेष निर्माण केले होते, तुम्हाला खूप काही दुखावले होते, त्यांना आता लक्षात येईल की आज तुमच्या बाजूने कोण आहे, तुमच्यासोबत कोण आहे। प्रत्यक्ष देव भगवंत तुमच्या सोबत आहेत। तुमची कार्य घडवून आणण्यासाठी देव निरंतर तुमच्या सोबत आहे। तुमची प्रगती, तुमचे साधायचे असलेले ते ध्येय तुमच्यापर्यंत नक्कीच येणार आहे, कारण देवाची साथ प्रत्येक क्षणाला तुमच्या सोबत आहे। तुम्ही जे काही चांगले कर्म करत आहात ते देवाजवळ लपलेले नाहीत। त्या सर्व गोष्टींची तुम्हाला खूप काही चांगले फळ प्राप्त होणार आहे। तेव्हा तुम्ही आता निश्चिंत राहा। देव तुमच्यासोबत व तुमच्या बाजूनेच कार्य करत आहेत। जेव्हा तुम्ही देवाकडे प्रेमाच्या दृष्टीने पाहता आणि आशेच्या दृष्टीने पाहता, तेव्हा देवही तुमच्याकडे कृपादृष्टीनेच पाहतो आणि तुमच्यावर त्या आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो। देव, बाळा बाळा, माझ्या आशीर्वादाने तू परिपूर्ण होत आहेत। माझी साथ तुला प्रत्यक्ष क्षणाला जाणवेल। जिथे तुला अंधकार जाणवत होता तिथे माझा प्रकाश तुझ्यासाठी कार्य करणार आहे। आता निश्चिंत हो आणि तुझ्या ज्या काही कर्मात तुझे मन आजपर्यंत लागत नव्हते, इथून पुढे त्या प्रत्येक कार्यात तुझे मन लागायला सुरुवात होणार आहे। हा सुद्धा माझा तुला आशीर्वादच आहे। तू आता एका चमत्काराला प्राप्त करशील। तुमचे जीवन सुखाने, समृद्धीने भरणार आहे। तुमच्याकडे ते आर्थिक चमत्कार पाहू शकाल, कारण देव तुम्हाला आता कुठेही कमतरता भासू देत नाही। प्रत्येक ठिकाणी भगवंताच्या कृपेने ते सौभाग्य जागीच होईल आणि प्रत्येक क्षणाला तुम्हाला भगवंताचे अनुभव प्राप्त होतील। स्वामी म्हणतात, बाळा, घाबरणे सोड, चिंता करणे सोड, कारण मी तुझ्या सोबत आहे। जो सत्याच्या मार्गावर चालतो त्याला असत्याची त्याची भीती बाळगायची आवश्यकताच नाही, कारण असत्याचा विनाश होईल आणि सत्याचाच विजय होईल। ज्यांनी कुणी तुझे मन दुखावले
ते पाप मागील काळात केले आहे त्यांना त्या पापाची शिक्षा भोगावी लागेल. देवांजवळ प्रत्येकासाठी न्याय आहे आणि तो अगदी वेळेवर तुमच्यापर्यंत येणार आहे. तेव्हा आता निश्चिंत रहा. यांनी कुणी तुमच्या विरोधात ते कार्य करण्याचे योजले होते, देवाने व भगवंतांनी त्यांना त्या मार्गातून बाजूला केलेले आहे. आता तुमचा मार्ग अगदी सुखकर आणि शांतीपूर्ण आहे. तेव्हा पुढे जाताना कसलीही काळजी करू नका. देवांचे आशीर्वाद आणि देवांचे चमत्कार नेहमी अनुभवत आहात. आज तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात ही सुद्धा देवाच्या इच्छेनेच, कारण देवाच्या आशीर्वादाने तुम्ही परिपूर्ण बाळ आहात. देव म्हणतात, बाळा, तू माझा प्रिय बाळ आहेस आणि मी तुझ्यावर व माझ्या प्रेमाचा आणि आशीर्वादाचा वर्षाव करू इच्छितो. आता ते काही सर्व सुख, समाधान, ऐश्वर्य तुम्हाला दीर्घकाळापर्यंत प्राप्त होईल, कारण तुम्ही ते देवांकडे प्रार्थनापूर्वक मागितलेले आहे. देव म्हणतात, जर माझ्या मनात या क्षणाला शंका घेऊ नकोस, कारण माझा आशीर्वाद तू प्राप्त करत आहेस. शंका कुशंका घेऊन त्याला निरर्थक करू नकोस. बाळा, जेव्हा तुम्ही संपूर्ण विश्वास ठेवून देवासमोर येतात तेव्हा देवाचे चमत्कार तुमच्यासोबत घडायला लागतात. कारण जर जो कोणी विश्वास ठेवेल त्याच्यासाठी देवाचे आशीर्वाद त्याला प्राप्त होतील. देव म्हणतात, बाळा, तू तुझ्याकडे आता ते प्रेम आकर्षित करणार आहेस, त्यावर तुझा हक्क आहे आणि ज्यासाठी प्रयत्न करत आहात आणि ते नाते घट्ट करण्यासाठी तुम्ही खूप काही दिवसांपासून वर्षांपासून प्रयत्न केलेले आहेत, ते आता अगदी तुमच्या मनाप्रमाणे सर्व काही घडून येणार आहे. कारण तुम्ही देवांचा आशीर्वाद प्राप्त करत आहात. देव तुम्हाला कुठल्याही काळजीत चिंतेत पाहू शकत नाही, कारण तुम्ही देवांचे प्रिय बाळ आहात. देव तुमच्यासाठी अशक्यही शक्य करणार आहेत. यावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. विश्वास ठेवा, जे काही नाती आज तुमच्यापासून दुरावलेली आहेत आणि ज्यांच्यावर तुमचे प्रेम आहे, ती सर्व काही नाती अशी जुळवून देव देणार आहेत. त्यामुळे तुम्हाला पूर्वीपेक्षाही दुप्पट प्रेम आणि आनंद प्राप्त होणार आहे, ज्यामुळे तुमचे जीवन सुख आनंदाने आणि प्रत्येक क्षणाला तुम्ही देवाचे धन्यवाद देखील करावे असे देव तुमच्याकडे इच्छा करतात. देव म्हणतात, जेव्हा तू खूप धन्यवाद करशील तेव्हा तुला कुठलीही कमतरता जाणवणार नाही. कृतज्ञतेचा भाव निर्माण होणे आणि तू अधिक सौख्य प्राप्त करशील. जीवनात इथून पुढे तुझे काही परिवर्तन होणार आहे. त्या परिवर्तनासाठी तयार राहा, कारण हे परिवर्तन तुझ्या जीवनात खूप काही चांगले घडवणार आहे. तेव्हा या परिवर्तनात दूर लोटू नकोस, कारण हे परिवर्तन तुझे जीवन सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीसाठीच येत आहे. तुम्ही कुठल्या चिंतेत आहात हे देव जाणतात. तेव्हा सर्व काही देवाच्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हा. देवाचे नामस्मरण करा, देवाच्या आज्ञेत राहा. तुमची खूप काही कर्म देव पाहत आहेत. जेव्हा तुम्हाला कोणी चांगला सल्ला देत आहे तेव्हा ते घेण्यासाठी मागे राहू नका, कारण कधी कधी देव म्हणतात की कोणत्याही रूपात तुझ्याकडे येऊन तुला तोच सल्ला देत असतो आणि जर तू तो स्वीकार केला नाही तर तू माझ्या मर्जीत राहिला असे मान देव म्हणतात. मी तुझ्यापर्यंत तेच येऊ पाहत आहे जे तुझ्यासाठी सर्वोत्तम आहे, कारण या काळाची गरज आहे. तुम्ही ते करावे. होय बाळा, तुम्ही ती समृद्धी आकर्षित करणार आहात, त्यासाठी तुम्ही प्रयत्नही करत आहात. देव म्हणतात, इथून पुढे तुझ्यासाठी शुभ परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या आशीर्वादाने ते तुला खात्री पटेल. बाळा, माझे चमत्कार तुझ्यासोबत घडणार आहेत, यावर संपूर्ण विश्वास ठेव व कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ व स्वामी माऊली लिहायला विसरू नका. अगदी कुणासाठी ते एका दिवसात होईल, कोणासाठी ते 8 दिवसात होईल, तर कुणासाठी ते या महिन्याच्या अखेरमध्ये होईल. तेव्हा विश्वासाने पुढे जा आणि आपले आनंद प्राप्त करा. तुम्ही देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण होत आहात. तेव्हा हे आनंद, हे ऐश्वर्य स्वीकार करण्यासाठी सज्ज रहा, कारण देव तुम्हाला त्यांच्या आशीर्वादाने आणि चमत्काराने असे खूप देत इच्छितो की तुम्ही पूर्वी स्वप्नातही पाहत नव्हता. देव म्हणतात, आता जेव्हा तुला तो आशीर्वाद प्राप्त होईल तेव्हा तुझे मन अगदी शांत होईल आणि देवाच्या नामस्मरणाकडे अगदी वळेल. तुमचे जीवन सुखाने आणि आनंदाने भरून निघणार आहे. देव म्हणतात,
बाळा, तुला आता त्या सुखांकडे जाऊन घेऊन जाणारा मार्ग मी दाखवत आहे. त्यावर जर तू चाललास तर तुझी स्वप्न तू सहजरित्या प्राप्त करशील, कारण मी तुझ्यासोबत आहे अगदी प्रत्येक क्षणाला. तेव्हा अगदी आनंदी राहण्यासाठी वेळ आहे. ईश्वर चिंतित करा, नामस्मरण करा, ईश्वरांवर संपूर्ण भक्ती ठेवा. सर्व काही योग्य वेळेवर तुमच्याकडे देण्यात येत आहे, तेव्हा त्याचा स्वीकार आनंदाने करा. आज तुमचा दिवस अगदी सुखाने, समृद्धीने आणि आनंदाने व सौभाग्याने परिपूर्ण हो, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. असेच संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व नवनवीन संदेश व त्याचप्रमाणे राशींबद्दल माहितीही तुम्हाला मिळत जाणार आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.